मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं असेल की कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांची एक नवीन खरेदी झाली. एलियन 1001. एलियन 1001 मित्रांनो, मथुर 1001च्या दावणीला आला होता. हा नाशिकचा नंदी आहे मित्रांनो. खेडकाळी येथे बिंजोरचा बादशाह मथुर 1001 आणि एलियनचा मित्रांनो तुफानी फेरा आपल्याला बघायला मिळाला होता. आणि तेव्हाच बरीच लोक चर्चा करत होते मित्रांनो की राहुलभाईंनी एक नवीन खरेदी केली. परंतु मित्रांनो, त्यावेळेस राहुलभाईंनी खरेदी नव्हती केली. त्यानंतर मित्रांनो, ओवळे मैदानामध्ये हात जोड पुन्हा आपल्याला पळताना दिसला. बिंजोरचा बादशाह मथुर 1001 आणि एलियन. आणि मित्रांनो, त्या ओवळे मैदानामध्ये मथुर आणि एलियन बिंजोर शर्यतीचे मानकरी ठरले. सुंदररित्या मित्रांनो गाडी पाहिली त्या मैदानामध्ये. मथुर आणि एलियनची गाडी आणि बिंजोड शर्यतीचे मानकरी ठरले. त्यानंतर मित्रांनो, आता एलियन कोणत्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. जसा मित्रांनो मथुर बिंजोडचा बादशाह आहे आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे, तसाच मित्रांनो एलियन देखील आपल्याला बघायला मिळेल. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून जे मथुरची जशी ओळख निर्माण झाली, तशी एलियनची देखील आपल्याला बघायला मिळेल. आणि मित्रांनो, इथून पुढे एलियन आपल्याला फक्त बिंजोडमध्ये पळताना दिसेल की 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये देखील पळताना दिसेल, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, 1 मार्च रोजी देवेंद्र फडणवीस केसरी भव्यदिव्य असं ओपनचं बैलगाडा मैदान होतंय. रोख रक्कम 2 लाख रुपये मित्रांनो प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे. या मैदानामध्ये रयत क्रांती पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी भव्यदिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान 1 मार्च 2026. या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे 2 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1.5 लाख रुपये, तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 75,000 रुपये असे मित्रांनो 7व्या क्रमांकापर्यंत या मैदानामध्ये बक्षीस आहेत. तर मित्रांनो, या मैदानामध्ये कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांची नवीन खरेदी तब्बल मित्रांनो 23,51,000 रुपयाला मित्रांनो एलियनची खरेदी झाली. आणि एलियन मित्रांनो नाशिकमध्ये घोडाबैल या रेसमध्ये पळत होता. तिथला मित्रांनो पवन म्हणून एक घोडा आहे मित्रांनो, टॉपचा स्पीड आहे पवनला. त्या मित्रांनो घोड्यासोबत एलियन पळत होता. आणि एलियन मित्रांनो आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल, तर मित्रांनो एलियन आपल्याला देवेंद्र फडणवीस केसरी जे 1 मार्चला ओपनचं मैदान होते त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. मित्रांनो, बक्कासूर आणि एलियन आपल्याला या भव्यदिव्य अशा 1 मार्च देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो, बिंजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर 1001 देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. एक मित्रांनो घरचा साज देखील आपल्याला पळताना दिसू शकतो या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानामध्ये. बिंजोडचा बादशाह मथुर 1001. मथुर देखील मित्रांनो आपल्याला बरेच दिवस झाले बिंजोडमध्ये पळताना दिसतोय, परंतु 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आपल्याला बरेच दिवस झाले पळताना दिसला नाहीये. आणि मित्रांनो, मथुर देखील आपल्याला या 1 मार्चला जे भव्यदिव्य असं 2 लाख रुपयाचं मैदान होतंय देवेंद्र फडणवीस केसरी, त्या मैदानामध्ये आपल्याला मथुर देखील पळताना दिसेल. कदाचित मित्रांनो मथुर आणि एलियन हा घरचा साज आपल्याला या भव्यदिव्य अशा देवेंद्र फडणवीस केसरी भव्यदिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, जर बक्कासूर आणि एलियन पळाले तर मित्रांनो गाडीला टॉपचं स्पीड लागेल? मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा, एलियनचा पहिरा कोण असेल या भव्यदिव्य अशा येणाऱ्या मोठ्या मैदानांमध्ये.